नमस्कार मित्रांनो. आज मी तुमच्यासाठी स्वामी समर्थ महाराजांची एक अद्भुत आणि हृदयस्पर्शी अनुभव कथा घेऊन आलो आहे. ही कथा आपल्याला शिकवते की खरी भक्ती म्हणजे काय, श्रद्धा आणि समर्पणाची किती शक्ती असते आणि स्वामी समर्थ आपल्या भक्तांच्या कशा रक्षणाला येतात. स्वामी समर्थ अक्कलकोटात राहत होते आणि त्यांच्या चमत्कारांची गाथा सर्वत्र पसरली होती. पण आजची कथा फक्त चमत्काराची नाही, तर त्यातून मिळणाऱ्या जीवनाच्या खोल शिकवणीची आहे. सोलापूर जिल्ह्यात मंगळवेढा या गावी एक श्रीमंत सावकार राहत होता. त्याचे नाव होते दीनानाथ. त्याच्याकडे खूप जमीन, धनसंपत्ती, हवेली सगळं होतं. पण त्याच्या मनात अहंकार भरला होता. तो गरिबांना कर्ज देत होता, पण अतिशय व्याज घेत होता. लोकांना त्रास देत होता. त्याच्या घरी त्याची पत्नी गोदावरी आणि एकुलता एक मुलगा नारायण होता. गोदावरी अतिशय धार्मिक स्वभावाची होती. ती स्वामी समर्थांची भक्त होती. रोज सकाळी स्वामींच्या नावाची आरती करायची, मठात जायची आणि गरिबांना अन्नदान द्यायची. पण दीनानाथला हे सगळं आवडत नव्हतं. तो म्हणायचा, हे सगळं फालतू आहे. देवदेवांमध्ये काहीच नाही. मेहनत केली तरच पैसे मिळतात, इतकंच. एके दिवशी दीनानाथने एका अतिशय गरीब शेतकऱ्याची जमीन बळकावली, कारण तो कर्जाचे व्याज भरू शकला नाही. त्या शेतकऱ्याचं नाव होतं रामू. रामूचं सगळं कुटुंब रस्त्यावर आलं. त्याची पत्नी आणि 2 लहान मुलं उपाशी राहू लागली. रामू रडत रडत स्वामी समर्थांच्या मठात गेला. स्वामींच्या पायावर पडून तो म्हणाला, स्वामीवाज, मला न्याय द्या. माझी सगळी जमीन, माझं घर सगळं गेलं. आता माझी मुलं भुकेली आहेत. स्वामी समर्थांनी त्याला धीर दिला आणि म्हणाले, रामा, जा घरी. 40 दिवसांत तुझा न्याय होईल. श्रद्धा ठेव. त्याच रात्री दीनानाथला एक भयानक स्वप्न पडलं. त्याने पाहिलं की एक तेजस्वी पुरुष त्याच्यासमोर उभा आहे आणि सांगतोय, दीनानाथ, तू गरिबांचा छळ करतोयस. तुझा नाश होईल. दीनानाथ रात्री घाबरून उठला. घाम सुटला होता. पण त्याने ते फक्त एक स्वप्न समजून दुर्लक्ष केलं. पुढच्या आठवड्यात विचित्र गोष्टी घडू लागल्या. दीनानाथचा मोठा धान्याचा गोदाम होता. एका रात्री त्यात आग लागली. अर्ध धान्य जळून गेलं. मग त्याच्या एका मोठ्या कर्जदाराने सगळे पैसे परत केले आणि दुसऱ्याच दिवशी दिवाळे काढून निघून गेला. दीनानाथचे मोठे नुकसान झाले. त्याच्या मुलाला अचानक उच्च ताप आला. कोणताही वैद्य, हकीम काही करू शकला नाही. मुलगा अंथरुणाला खेळला. गोदावरी पतीला म्हणाली, सांगते तुम्हाला, स्वामी समर्थांकडे चला. त्यांच्या आशीर्वादाशिवाय हे संकट जाणार नाही. पण दीनानाथचा अहंकार अजूनही गेला नव्हता. त्याने म्हटलं, मी कोणाकडे जाणार नाही. पैशाने सगळं होतं. मग एक दिवस असं घडलं की दीनानाथ बाजारात जात होता. रस्त्यात त्याला एक वृद्ध संन्यासी दिसला. तो संन्यासी अचानक त्याच्या समोर आला आणि म्हणाला, दीनानाथ, अहंकार सोड, नाहीतर तुझं सर्वस्व जाईल. दीनानाथ रागावला. तू कोण म्हणायला? माझ्या मार्गातून हट. संन्यासी हसला आणि अदृश्य झाला. दीनानाथ थक्क झाला. त्या रात्री दीनानाथचा मुलगा नारायण अतिशय आजारी पडला. वैद्यांनी हात सोडून दिले. गोदावरी रडत होती. तिने पतीला विनवणी केली, आता तरी स्वामी समर्थांकडे चला, माझ्या मुलाला वाचवा. यावेळी दीनानाथचं मन मोडलं. त्याला पहिल्यांदा भीती वाटली. तो म्हणाला, ठीक आहे, चल. मध्यरात्री दोघा मठात पोहोचले. स्वामी समर्थ दर्शन देत नव्हते, पण दीनानाथ आणि गोदावरी बाहेर बसले. दीनानाथने पहिल्यांदा खरा अश्रू गाळला. त्याने मनापासून प्रार्थना केली, स्वामीराज, माझी चूक झाली. मी अहंकारी होतो. मी गरिबांना त्रास दिला. पण माझ्या निष्पाप मुलाला शिक्षा नको. मला शिक्षा द्या, पण त्याला वाचवा. पहाटे स्वामी समर्थ बाहेर आले. त्यांनी दीनानाथकडे पाहिलं आणि म्हणाले, दीनानाथ, तुझं हृदय परिवर्तन झालंय हे मला दिसतंय. आता जा घरी. तुझा मुलगा बरा होईल. पण आता तू काय करणार ते सांग. दीनानाथने डोळ्यात अश्रू आणून सांगितलं, स्वामीराज, मी रामूला त्याची जमीन परत देईन. मी गरिबांना जे काही त्रास दिला त्याची माफी मागेन. मी यापुढे कोणाचाही गैरफायदा घेणार नाही. स्वामी समर्थ म्हणाले, तसं कर. आणि लक्षात ठेव, संपत्ती तुझ्याकडे ठेवण्यासाठी देवाने दिलेली नाहीये. ती समाजाच्या सेवेसाठी दिली आहे. श्रीमंती म्हणजे जबाबदारी, अहंकाराचं कारण नव्हे. दीनानाथ आणि गोदावरी घरी आले. आश्चर्याची गोष्ट, नारायण बरा झाला होता. तो बेडवरून उठला आणि म्हणाला, आई, मला भूक लागली आहे. दोघांना पटेना. हे चमत्कारच होतं. पुढच्याच दिवशी दीनानाथांनी रामूला बोलावलं. त्याला त्याची जमीन परत केली. त्याच्या पायावर पडून माफी मागितली. रामू आणि त्याचं कुटुंब खुश झालं. दीनानाथांनी गावात एक धर्मशाळा बांधली, जिथे गरीब लोक मोफत राहू शकत होते. त्याने अन्नछत्र सुरू केलं. यापुढे तो न्याय्य व्यवहार करू लागला. त्याने स्वामी समर्थांच्या मठात एक मोठी देणगी दिली आणि प्रतिज्ञा केली की यापुढे तो गरिबांची सेवा करेल. काही वर्षांनंतर दीनानाथ स्वतः एक संत माणूस बनला.
लोक त्याला आदराने सेठजी म्हणू लागले, कारण तो श्रीमंत असूनही नम्र होता. तर मित्रांनो, आजची कथा इथेच संपते. स्वामी समर्थांच्या अशा अनेक चमत्कारांच्या कथा आहेत. प्रत्येक कथा आपल्याला काहीतरी शिकवते. तुम्हालाही स्वामी समर्थांचे काही अनुभव असतील तर नक्की शेअर करा. तुमचे विचार कमेंटमध्ये लिहा. जय जय रघुवीर समर्थ. श्री गुरुदेव दत्त. धन्यवाद.